आता चांगली लेकर आहेत, अशी लेकरं जन्माला यावं तर कुळाचा उद्धार आहे. कुणी कुणी कन्या पुत्र जाऊ द्या, हा विषय नाही. कुणी या अभंगातून गोकुळाकडे अवलोकन केलं. रात्री बोललो भगवंत हे परेच्या पलीकडचं आहे, किंवा माऊली नरवणे म्हणतात, तुकोबराय म्हणतात, अभ्यासाच्या योगाने वाटेल ते साध्य काय साध्य करता येईल. पृथ्वीवरती तळांकुर किती याची गणती करता येते. कशाने? अभ्यासाच्या योगाने. काय प्रमाणे? अभ्यासाच्या योगाने पृथ्वीवरील तृणांकुराची गणती करता येईल. असाध्य ते साध्य करिता सायास. कशामुळं? अभ्यासाच्या. नाही काळे महाराज म्हणायचे विष पचवता येत बचनाकाची कांडी, फक्त खायचं किती? आज तोळा, उद्या अर्धा तोळा विष पचवता येतो. म्हणजे भगवंत अभ्यास करून भेटत नाही, साधना करून भेटत नाही, जप करून भेटत नाही, डोंगरात जाऊन भेटत नाही. म्हणजे भेटतो कुठं? देवा संसारात भेटतो. असं प्रमाण आहे का? पुष्कळ डोंगरामध्ये गेलेलं आहे त्याच्यासाठी त्या बाबांच्या भक्ती करतात. डोंगरात जाऊ येत असत नाही, जा, पण कुणी जायचं? ज्याला वासना जाता येते त्यांनी डोंगरात जायचं. एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिवस डोंगरावर गेलं त्याच्यासाठी ह्या बाबाच्या भक्ती करतात. पण देव सापडत नाही का? आधी वासनेला आग लावा, समूळ वासना खणून करा. डोंगरावर गेलेलं आहे, बायकोचा त्याग केलाय, प्रपंचाला काडी लावली, पण यत्किंचित मनावर एक कल्पना आली, अरे 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 मी उगाच आलो, एरवी बाह्य विषय तरी नाही, जरी मानसी होईल काय, अरे यत्किंचित पदामध्ये संसारची कल्पना आली. उत्पन्न धोत्र एवढं लांब आहे, तर तो संसारिक समजावा. म्हणजे भगवंता साधनाने सापडत नाही. काय करू नका, आपली परंपरा, माझ्या वडिलाची मेरा शिगा, ही परंपरा किती 8 पिढ्या. ह्याचं नाव घेतलं तरी काय करायची गरज नाही. यांचं नाव घेतलं पाप जातं. देव कधी भेटतो? सर देव कधी भेटतो? पाप केल्यावर. मी काय बोललो? 8 पिढ्या आम्ही त्यांच्या वंशातले, माझा वंश आहे मोठ्या. टिकवलं जाऊ द्या, मी मोठ्यांच्या घरचा आहे, आम्ही मोठे नाही, आम्ही समर्थाचे बाळ आहे का? पुढे काय असलं विचार आता बोलणार नाही. समर्थाचे बाळ वांगळेल वाकळ. देवाच्या मुलांनी जर वाकळ पांगलं गोदरी कळती ना. कमीपणा कुणाला आहे? तुला कमीपणा आहे. ज्या वेळेस भगवंताने मेघावती धुळासुरशला म्हणले, काय केलं? 13वा महिना सांगताय तुम्ही. भगवंताने स्वतःकडे कमीपणा घेतला. काय 13 महिन्याचं किंमत आहे म्हणले. तसं आम्ही समर्थाची लेकरं आहोत, लक्ष ठेवा. आणि यांचं आम्ही नाव घेतलं पाप जातं. तुका म्हणे पापे जाती संतांची आदपे. यांचं नाव घेतलं पाप गेलं की देव येतो. पाप गेल्याची खून
नाही पालटला अवगुण म्हणून साधारण कळत नाही. पण मला श्री गुरु बाबासाहेबांच्या कृपेनं हा दुर्लभ असणारे भगवंताचे चरण हात माझ्या दृष्टीला पाहिले. गोपाळाने काय केलं? भावयुक्त भक्ती केली. भगवंत साधारण कळाला नाही. थोडा भाव द्या, थोडा भाव खाण्यापेक्षा थोडा भाव द्या. भाव सगळे घेतात. देवा कारणे भाव तस्मात थोडा भाव द्या. मला तुम्ही काय करताय हे सांगायची गरज नाही. भगवंताला सगळं कळतं. आपण काय करतोय? गातो, नाचतो, ते दाखवितो. जगाला दाखवतोय. जग बोलू शकतं आणि बाप बोलू शकत नाही ना. ही सोंग भगवंता बापू सर्दी होत नाही. सोंग संपादने है का? पाठ चालू तो पाठाला विनंती करजोडणी विनतो तुम्हा नका गुंतू. मग तुम्हाला मी बायको म्हणताल की बायको असून सुद्धा नका गुंतू. संसार सभा. आणि म्हणून गोपाळाने भावयुक्त भक्ती केली. अरे विशाल सांगू ना. विशाल शब्दाचा अर्थ काय हो? विशाल ज्ञानेश्वर तुम्ही कुठे विचारल्यावर सांगा. मी तुमची परीक्षा वाचत नाही. इंदापूरला एक चरण आलतं बानगड शहरामध्ये. कुणाला सांगतात नाही. काय होईल? विशाल हे तपारण घेसले. मग त्यात ओबी असं वाटते. विशाल सर विशाल शब्दात अर्थ काय? अरे विशाल, आम्ही लग्न करून ब्रह्म घोटाळा केलाय. तू जमत नसेल तर करू का? भानगडीत पडू का? चांगला हो, नाव कमाव. बायको नको, पोरं नको आणि पपंच नको. पुरे पुरे हाच माझा संसार आहे. हा संसार मध्ये कुठला जन्माला आल्या ह्याची प्राप्ती करून ये. तुमचं झालंय काय? हसलं का? तुमचं आज सगळ्यांनी जर लग्न केली ही सांभाळायचं कोणी? कुणी वादी द्यायचं? वादी देतं का कोण? माझ्या वडिलाची. अरे आमची 8 पिढ्या परंपरा आहे. करावे जतन ज्याचे त्याने. गोपाळाने भगवंत आवाज करतो. तुका म्हणे नको घ्यावी माझी शिवा सुख पावे कीर्तन सोपे. काय वगैरे मनाने येत. मनाने कधी येत? कीर्तन कर लक्ष लावून गेला. उलटच आहे. उलटच असते लोक. परमार्थामध्ये काय लागतं? क्षणापती परमार्थामध्ये काय लागतं? चित्त. आता झाले काय क्षणामध्ये वित्त, संसारामध्ये वित्त आणि प्रपंचामध्ये वित्त. तसं परमार्थामध्ये चित्त. बाबासाहेबांच्या चित्तामध्ये तुझ्याशिवाय माझ्या चित्ताला पण शिवाय संसारी मी तो एक सारी नेने अनेक काही. काय म्हणतात? काय आक्षेप आहे? आता कोण ठेप करत असेल तरी विचार करावा. एक प्रमाणे गात्यात आहेत का? मला म्हणून सांगतात विचार काय बापू मला कोणच दिसत नाही. हे प्रमाण कुठलं सांगितलं? गात्यात नाही का? तुमच्या मात्यातले. अरे मात्यात गात्यातले ज्यांनी गाता दिला वेदाचा तो अर्थ आवाज येणारे बाबा माता गोपाळाने प्रेमयुक्त केली. भावळे आम्ही जिंकले. गोपाळे कसा पाहिलं? कैसा तू केला? अरे तुम्ही कुठला पुण्य केलं? पुण्य केलं की
पुण्य. कीर्तन केलं म्हणजे 100% सांगू शकतो. काय केलं अंतकाळी कलिका पक्षियाचे छंदे आयुष्यभर व्यवसाय. पण त्या बाबाच्या मनाला विद्यते हितेने केला नारायणे. अरे पुरीचा हे माता भगिनी जात्यावरती बसल्यावर तळेला कुणाचं नाव घेते नवऱ्याचं कधी घेतली का आपोआप होत. तसं कीर्तनाला उभा राहिल्यावर एक करायचं फक्त खुंटामध्ये अधिष्ठान. जात्याचा खुंटा वेगळा आनंद खुंटामध्ये अधिष्ठान. बाबासाहेब असते ती आठ असते तुकामध्ये खुंटे आस. अरे हा चला खुंट्याचा अधिष्ठानाला लक्ष ठेवा. आणि म्हणून कुठला पुण्य केल्यावर भेटतो. पुण्य केले की पाप पाप केले की पुण्य. धर्माची आखी विषयावरती सत्ता त्याची. पुण्य केले की पाप पाप केले की पुण्य. मग कुठली बघ मी प्रेमयुक्त भक्ती केली गुरुची सेवा केली संत हे देव दाखवतात. गोपाळाने प्रेमयुक्त भक्ती केली आणि जगाचा बाप असताना पंडित परमात्मा काल मी बोलला कर्नाटकमध्ये भगवंताचे अवतार किती 24 मेन किती 10 मेन किती 2 राम आणि कृष्ण. जरा लय झरझर बरं बोलतील हळूहळू काय फुटायला लागले बोलून बोलून रोजचीच म्हणणारी बरं असली तर सुख लागतं ते काय. आणि राम अवतारा सोपा आहे कळायला कृष्ण अवतारा कठीण आहे. असा असला तरी गोपाळाने कठीण असणारा परमात्मा आपल्या अंकित केला आणि राम अवतारा सोपा असून कळत आलं. किती सोपा आहे. दोन्ही अक्षराचे काम उच्चारावे राम नाम नाही वर्म धर्म याती नामे अवघ्याची सरती. तुका म्हणजे नाम चैतन्य निजधाम दोन्ही अक्षराचे काम उच्चारावे राम नाम. दोन अक्षरे लक्षात मरा 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 वाल्मिकी तरला उलटा नामच म्हणा. पण कृष्ण अवतारा कठीण आहे. काल बोललो कर्नाटकला कृष्ण शब्दाचे अर्थ 3. कृष्ण म्हणजे काळा. काळा म्हणजे काय ठाईचाची काळा. कृष्ण म्हणजे कर्षणातून बसून शब्द झाला म्हणजे मोहित करणारा. तुका म्हणे छंदे मन मोहिले. आणि तिसरा अर्थ लांबचा जुनाट जुगातीचे दुर्ल्या देशीचा. किती काळापासून आधीचा आहे तेव्हा होते जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती बघा. आणि म्हणून भगवंत अनाधिकारापासून होता. मग कृष्णा कठीण आहे पण गोपाळाने प्रेमाने जिंकला. कुठला पुण्य गेलं माहिती बघा. कैसा तू देखील होशील गोपाळी. कुठला पुण्य केलं पुण्यवंता डोळी. बाकीचं पुण्य केलं होतं मग निश्यम भाव उल्हाशे. फक्त एकच वेळी वाचायला लक्ष ठेवा. शिवधारा शिवराणी. मला भगवंत भेटतील का माझ्यावरती कृपा करतील का. कुणाला विचारत होते अवतार घेऊन येणारे आणि अवतार संपवणारे
मला भगवंत भेटतील का? माझ्यावरती कृपा करते का? पुसावे ते हेच म्हणते, जे जे भेटे तयाची काही मी उदार पावेल काय कृपा करील नारायण. ऐशा तुम्ही सांगा संत जना, मला समाधान चित्त माझे. मला भेटेल का? माझा उद्धार होईल का? हे लोभेशू मराठी शब्दार्थ तरी करा पकडे. चरण असेल असेल ते कैसे. आता दर्शन या कलियुगामध्ये पहिला 17 तारखेला अधिक महिन्यात चालू झाला, बरोबर आहे. आमची सुनबाईनी मुलगा चालता दर्शन होणार नाही म्हणलं. फोन लावला मंदिरात, बारी कुठे आहे? मडेघाट कुठे आहे ना, मडेघाट खाली त्या बापा पाहुणं म्हणले माफ करा, नको मला जायला तू म्हणलं. कलियुगामध्ये भक्त झाले, भरमसाठ सेवेची झाली. आम्हाला सेवा नको, फक्त मान पाहिजे. अरे या आपल्या बापाच्या कृपेनं, बापू ह्या बापाच्या कृपेनं महिन्याला दर्शन होते. होतं का नाही? तुम्ही त्रयोदशीला चैत्रवडीला त्याला विचार सोपं आहे का? अरे चरण दुर्मिळे पदत स्पर्शाचं दर्शन पायाचं होतं, केवळ माझ्या गुरुच्या कृपाशी होते. जाऊ द्या, दर्शन झाल्याने मी काय येणं झोपायला, पण दर्शन होते. आता सुद्धा त्रयोदशीला द्वादशीला शिगुरू शिखर भाऊसाहेबांची खिरापत ही ज्येष्ठवडील असती. आता ज्येष्ठ महिना नाही, वैशाख झाला कुठला? अधिक महिना. नाविला 1 महिना खिरापत न लांब होता. ज्येष्ठवारी समजून द्वादशीला 8:30 ते 9:30 वाजे नाही दर्शन फ्री. 9 वर्षीला डायरेक्ट दर्शन. सोपं आहे का? अरे यांचं दर्शन झाल्यावर काय, आलिंगन दिल्यावर काय होईल? आलिंगन दिल्या आमची लायकी नाही. भक्त झाले, भरमसाठ सेवेची झाली, आलिंगन का द्यायचं? हा जीव हा विकारणे भरलेला आहे. नाही, या घराला काम क्रोध ओले मृत्तिकेचे आत 6 जण हे विकार आहेत. या बाबाला आलिंगन दिलं तर हे हृदयचे, ते हृदय यातलं अज्ञान त्यात आणि त्यातलं ज्ञान यात. मद वाटे त्याशी लायकी नाही द्यायची, संताला बी आणि देवाला बी दोन्ही एकच आहे. मद वाटे त्याशी आलिंगन द्यावे, गदान सोडावे चरण त्यांची. बाबासाहेबांच्या कृपेनं आणि अंतिम क्षणामध्ये तुका म्हणे वाटे अवस्था आहे, अवस्थेचे पिसे बज कैसे हे नाविले कैसे. अरे अवस्था बदलून झालती, विधी अवस्था होती कशी? त्याचं दर्शन दिल्यावर लागवणे ती अंगा पाप पुण्य येणे लोभे जीव झाला से मराठी आम्ही ऐशी काही लाभो कैसा तो देखिला, कैसा तो देखिला हो दिले गोपाए, कैसा तो देखिला बोला. कैसा तुझे केला
कैसा तो देगी कैसा तो बोलत प्रेम भावे येणे आलो भेजू लय चांगली चाल म्हणल्यावर बालकाला खुश केल्या मग आता वाटत काय तर चूक करावी असंच का प्रेमाने बोलतोय आता कुणाला दम देणार नाही मी आता निवांत बोलणार आहे म्हणून गोकुळाकडे अवलोकन केलं भगवंताला गोपाळने कसलं पाहिलं तनेवरी भक्ती गोपाळाने केली भावाने भगवंत परंपरेनं श्री गुरु बेडकर काय सांगत होते जिथं भाव आहे तिथं देव आहे परंपरेनं दादा सांगत होते 18 विश्व दारिद्र्य त्याशी आवडला गोविंद त्याशी आवडला गोविंद 18 विश्व दारिद्र्य विदुराचं विदुर मध्ये यमाचा अवतार ती सोडून द्याता मी काय सांगू बघ 18 विश्व दारिद्र्य
जाऊ द्या. आईसाहेब 18 विश्वदानीनं अंगावरती एक पातळ होतं, फेरलं आणि नग्न स्नानीमध्ये स्नान करत होते. भगवंताने दारावरती थाप मारली, लागो आणि दी अंगा पाप पुण्य. लागोने दे अंगा पाप पुण्य कामने आम्ही धारणी रूप कामने आम्ही धारणी रूप कामने आम्ही जागृती स्वप्नी जागृती सोपनी माहिती का, मागणं येणाऱ्याला आधी मान द्याव. विडाला तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अवस्था काय, पांडुरंग ध्यानी. पांडुरंग म्हणी अंगावरचं वस्त्र काढलं, भगवंताने दारावरती थाप मारली. विदेवस्था हातामध्ये पाठ घेतला, केळीचा गड पिकला होता घेतला, आपण पाटावरती बसल्या, केळ सोललं अनेक आणि गाभा आपण खाल्ला. बराच वेळ चाललं. विदुर आले, काय देवाय हे केडे म्हणले, हे केडत आहे मी 7 वेळा. भगवंत ह्यालाच भुकेलाय, लाचावला वेळा झाला वेळा झाला
वेडा झाला लाचावला भक्तीची आजची दुष्काळ तयाला देव भावाचा भोगेला ते दुष्काळ तयाला. आजी दुष्काळ तयाला. आजी दुष्काळ तयाला. भगवंता भावाला बोलतो परंतु काय माझे कीर्तन सांगत होते लग्नामध्ये लग्न जमलं आणि पळून गेलं कोण शबरी माता ऋषीची 12 वर्षी सेवा केली गुरु प्रसन्न झाले तुला भगवंत भेट देते अनेक वर्ष वाट बघितली आपण बघा शाळेमध्ये मला शिकायला त्याला रनिंगचे शर्यती लावतो तो सुपरवायझर कोण असतो ते काय म्हणतो 1 2 पुढे काय म्हणतात वाट बघ कधी बघतोय इतक्या दिवस वाट बघितली देवाले डोळ्यावरती ते फक्त भाव सांगतोय भाविका हे वर्मा हे सांगतोय देवाले डोळ्यावरती स्वागत देव हे संत दाखवतात गुरुचं ध्यान केलं हे देवचे रानात राहणारी मुलगी घरामध्ये ताट नाही तांब्या नाही दादा म्हणाले आमच्या घरामध्ये पोटमाळ्यावरती ठेवायची जागा नाही इतकी पात्र आहे पण पात्रता इल्ला असंच का पात्रता नाही आता देवाचं पाय कसं करायचं देवाला उभा कसं करायचं सेवेच्या बळावरती भगवंताला हातावरती उभा केलं हात गुंतले आता भगवंताच्या छातावरती पाणी कसं करायचं कोटे रोमांच नेत्रे आधारा नेत्रे अश्रूची आधारा नेत्रे अश्रूची आधारा कोटे रोमांच शरीरा कोटे रोमांच शरीरा कोटे रोमांच शरीरा कोटे रोमांच शरीरा नेत्रे अश्रूचे आधारा नेत्रे अश्रूचे आधारा शरीरा कोटे रोमांच शरीरा कोटे रोमांच शरीरा कोटे रोमांच शरीरा कोटे रोमांच शरीरा भगवंत सामर्थ्य काय सेवेचं भाव सेव होता मग डोळ्यातून पडलेले भगवंताचे चरण मिळत किती भाव भगवंता भाविक भक्तांना सापडतो कसं पाहिलं गोपाळाने कुठली भक्ती केली काळे मारे म्हणायची ज्याला भर दिशेला तांब्या द्यायचं ज्ञान नाही त्याच्या अंगी देवता काय बोले चांगली गवळीयाचे ताक गवळ्याचे ताक फिरे गवळ्याचे ताक काय पोरे चांगले काय पोरे चांगले काय पोरे
धांगले काय बोरे धांग ताक फिरे भगवंताला गोपाळाचा एवढा छंद का? थोर प्रेमाचा भुकेला आहे ना प्रमाण? थोर प्रेमाचा भुकेला प्रमाण आहे ना? झालंय का सांगा असं म्हणजे लक्ष कीर्तन डबल विंडो आणि म्हणून काय सांगत होतो? गवळीयाचे चांगली पोर होती, ज्ञान नव्हतं पाणी न्यायचं. मौमौवाती माती गंगावती दादा म्हणायचे. गुरुने सांगितलंय ते सांगाय कुणाच्या बापाची भीती नाही. एवढं असताना भगवंताला काय अन्न मिळत नव्हतं. काय गोपाळाने भगवंताला दिलं, मन देवाने त्यांना दिलं. काय दिलं? पुष्ट ताक दिलं. दिल्यानंतर भगवंताने केलं वाढिले ठाईचे बाणे टाकून यादावी. 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 वाढिले
लाख पेचा सागर पुराण काय दास्य करी दासाचे गोपालाने उष्ट ताक दिलं. भगवंताने काय केलं होशी केशवराजा माय बापा होशी केशवराजा फलकट ताक दिलं. फायदा काय होशी केशवराजा अरे जो जैसा मज कारणे मी तैसा. बर का जे गवई लोक म्हणतात ना बापू मी प्रेमाने बोलतोय. आज ठरवलंय कुणाला शिव्या द्यायच्या नाहीत. कीर्तन सुटल्यावर देऊ. जेवढी चाली म्हणतात ना त्यांनी कीर्तन सुटल्यावर राम कृष्ण हरी रूपचा अभंग झाल्यावर जेवढी म्हणाल ती मला लिहून द्यायची. सगळी लिहून द्यायची. काय मला मी फक्त वाजवतो. आमच्याकडे तसलं नाही. सगळी लिहून द्यायची. विशाल शब्द सोडलाय बरं का. मी पुढे गेलो मी तरी का सांगू विशाल गाडी ती हुडका मोबाईलमध्ये हुशार कोण म्हणते का आमच्या भागात गोडशे. एका मिनिटात बाप उदार आहे का होई पहिल्यात एका मिनिटात सांगितले आम्हाला आठवलं नाही. मोबाईल काढला लय आम्हाला मोबाईलच कळत नाही. कळत नाही म्हणून बरं आहे. मोबाईलने 90% लोकांचं वाटोळ झालं. कुणाचं झालं नसल तो भाग वेळ आपल्याला काय करायचंय. काय सर चांगलं का. हा हा एवढी पोरं आईच्या पोटात शिकून येतात गोष्ट. मी ग्रॅज्युएट आहे ओल्ड एजची. मला मोबाईल घेण्याशिवाय अक्कलच नाही. काहीच कळत नाही. सूरज म्हणले रोज कीर्तन टाकतो मी शिला. आपल्याला तसले कळत म्हणलं बघतच नाही मोबाईल.
ती 1000 रुपयाचा बरा होता, पण त्या चोपदारला जोर आला आणि ती घेतलाय तसला. मोबाईल चांगला नाही, तू सुद्धा पिसळल्या म्हणती. सारखा मोबाईल बघायच कमी काय, आपण मी बाया बघत नाही. ती चेअरमन काय मला माहिती आपल्या फळाची. अय बापू, फलटणच्या कीर्तनात बोललो मी, फालतू बोलत नाही, 1000 शकत नाही. कुणी सांगाव, कोण सांगते मला मोबाईलवर लोक बिघडले नाहीत, आणि कोण लोक चांगल्या बघतात मोबाईलमध्ये. मी परवा बाहेर बसलो, आमच्याकडे 6 ते 10 लाईक नाही. बाळ टाकायची दाराव तुम्हाला फोन घेता म्हणते. एक 10 कीर्तन ऐकले अर्ध्यांनी, 10 शिवाय घरात यायचं नाही. रात्री मला सुरतची सोय तिकडे केली. पाऊस आला तर 3ला माहिती आहे का, राजाला कुठली दिवाळी माहीत. 3:30ला झोपलून 5:30ला उठलो. झोप इतकं टेम्परेचर, कूलर असून काय कोणाच, कारण मी वरल्या मजल्याव ही खाल्ल्या मजल्या ते वर सगळं गाण मालकाला ढकलून लावलंय. पण ह्यांची संगत कराव गोष्टीत किती, पालातलं सगळी बाहेर काढली. ही वाघ तर इतक्या डरकाळी फुटतो, फक्त शिपुटच नाही. नावच कशी आमची काय नाव यांच्या बायको नाव, विद्या विनय. विद्या बिचारी कशी नांदली पुन्हा लय घुडतू इथे काय ना, त्याचं तर विचारूच नका. अतिशय घोडत्यात माणसाला झोप कशी. माझ्या कानाजवळ स्पीकर लावा, एका सेकंदात झोपीदार. गोरलं की अलर्जी मला, गोरलेलं मला फक्त मी, माझी बायको, आमचा अभिजित ड्रायव्हर, आणि एखादी गेल्या वर्षी पिपरीची भाऊजाई होती, कळण असेल ते ती मावशी होती. मी कुणाला पाळत घेत नाही. तुम्ही सरकारी पाल, इकडे यायचं नाही. जाऊ द्या की गोपाळाने प्रेमयुक्त भक्ती केली, दास्य करी, अरे फलकट टाक दिलं. आणि म्हणून आज ही आनंद रे आनंद, आनंद तेथीचा, आनंद तेथीचा मुक्तया शिवाच्या, आनंद तेथीचा मुक्तया दास्यकरी दासाची बहुत का घेतलं. हा इचलकरंजी वाले रे, हा सप्ताह केला. खरोखरच समाज नानासाहेबांच्या मला एवढं जमत नाही.
अधिक महिन्यामध्ये रात्री बोललो जीवाचं कल्याण होतं म्हणून हा सप्ताकर्णामध्ये इतकं सोपं नाही. सगळ्यावर लक्ष द्यावं लागतं, सगळ्याची काळजी घ्यावं लागते. कोण रुसला असेल, पाकिट कमी जास्त असेल, सप्ताकर्णाला जोडच खावं लागतात. काय आनंद सोपं नाही, खरोखरच आनंद तेथीचा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा नाम सप्ताह करणं इतकं सोपं नाही. सगळ्याला हात जोडावं लागतात. या जांभळीवाले या, तुंगवाले या, काय काय साथ द्या नावाची. आणि हे काय म्हणतात माहिती का, डॉक्टरला बोलत जाऊ नका. आम्ही काशी केली ना. काय काय काशी केली माहित नाही त्यांना, ते तिकडे कुठं बार्शी दिवाळी 4 दिवस इंदापूरला कीर्तन. आता तुम्ही चिंचलेले यायचं आहे या का कुणाष्टो मला माहित आहे. गवय लोकांचं जमतच नाही, पक्वाजवाल्याचं जमत नाही. तुमचं जमतं का? मला कुणावर बी मग जमतं, कारण मी हुशार नाही म्हणून जमतो. या म्हणले माझी वास्तुशांती जांभळीला काही तुंगाल ही इचलकरंजीला तुमच्या कीर्तनाला येतो. रात्री फोन केला उचललाच नाही. साधल्या नावाची माणसं त्यात बोललं म्हणतं बोलत किती मर्यादा पडत नाही आलं बिचारे. आता त्या दिवशी चिंचली तू म्हणला तिथं हरी होता, हरी माहिती ना, हरी आणि हा होता. तो म्हणला मी आलो की शिवे देतात. ती वर म्हणतं यांना काही येत नाही. ते म्हणतो ते असलं तर मी येत नाही, हे म्हणतो मी असलं तर ती येत नाही. हरी इस्लामपूरला कीर्तन होतं माग आपला अधिष्ठान बापू अभंग घेतला रुपये पाहत आलोचनी कमीत कमी 70 पामण आली माऊलीची. हरी थांबला नाही. म्हणलं हेच नको. म्हणलं फडाव किती वेळा आला तू. करोना आला बापू. करोनामध्ये तो म्हणला महाराज एक सुद्धा तारीख नाही, पैसे पाठवून द्या, काय तर खायची पंचायत आहे, मालकाला पाकिट मागू द्या. पण तो फडावची येत नाही. याव सगळ्यांनी. अरे या इचलकरंजीच्या लोकांनी किती सायास केले. हा खेळ नव्हे. आणि विचारलं अरे सुरज कसं चाललंय बाबा. रात्री बोलले यांनी सुद्धा ₹1,00,000 दिले. या अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये अन्नदान करणं म्हणजे अतिशय पुण्य, बहुत पुण्य. दान धर्म करणं म्हणजे अन्नदान करणं कौतुक आहे. ₹1,00,000 किंवा नंदकुमारने काकासाहेबाचा सप्ताह आनंदीला केला. न बघता ₹50,000 दिले. काय करू बापू, मला पैसे खर्च करायची अक्कलच नाही. पुन्हा का ट्युशनला येऊ मी.
ट्युशनला कुणाकडे येऊ मला माझे पैसे खायची सवय लागेल. तुमच्याकडे येऊ का? मी बापासमोर बोलतोय, मी भानाव बोलतोय. किती पैसे येतात मला पाण्याला. ह्यांच्या कृपेनं पैसे खर्चू कुठं? तुम्ही सांगा कुठं खर्चू? येऊ काय 6 महिने राहिला घरी? नाही बायकोला नाही, मी एकटाच होतो. मला हाताने पीठ आणि तू हाताने करून खातो. आणि बिगर मालकाची माहिती गोपनीने मला ताकीद केली. मी करून घालतो. हा गोपने काय मला माहिती का ती चौपदार लोक मालकापेक्षा एक काकड आगाव आहेत. मला मालक अक्षय कुमार कुणी असेल ती बायकाला मान नाही कधी बोलायचं नाही. मी आता बोलत आहे गोपने तुमला भेटतोय पण मला ह्यांच्याकडे ट्युशन लावायची आहे. हा हे करून घालतो मला काय हरकत नाही. मला फक्त पैसे कसे खर्चायचं हे ज्ञान द्या. आहे का तुमच्याकडे? गोव्याला आहे की गोव्याला? आपला विषय नाही. मी बापासमोर बोलतोय. बापू मी विचार करून बोलतोय. किती पैसे देतात न बघता मला कोट्यानी रुपये देतात पण मला अक्कल नाही सर्व पचवायची. मी असं का बोलतोय? ज्याची त्यांनी समजून घ्या. पैसे कुणीही देते पुढारी नाही. पुढारी न देता बाकीचे देतात. आणि म्हणून खरोखरच डोळ्याचं पाण्याने फिटतं समाज जमवणं. रात्री सुद्धा भरपूर मी आत गेलो ते 2-4 बाता बघणे विचारलं का हो भरपूरच्या वय वाढतात का? खाशीकर कशी करतात का? सगळं विचारलं. मग एक कोण होता आपल्यातला वारकरी कोणता होता म्हणलं तुला जिलबी कशी काय वाढली? तुम्हाला? मला जिलबी का वाढली नाही म्हणलं. माझा अनंता मन्नाचा म्हणतोय तुम्ही मालकाला एक वाढताय. मालकाला चांगलं नाही नाही म्हणलं. सकाळची शिल्लक राहिली होती मग असू दे म्हणलं. म्हणून खरोखरच हा म्हणून भगवंत हा प्रेमाने अक्कला जातो. भाविका हे वर्मा तीर्थवत भाव धैर्य करुणा शांती दया पावना. आणि पोरग मोठं व्हायचंय रांगायचंय पंढरपूरला जायचंय. विठोबा गोपाळाने प्रेमयुक्त भक्ती केली आणि प्रेमाने भगवंताला आपलंच केलं. नाही नाही प्रेमाने देवा सत्ता राबवावे. तुका माने भावे निचतलं नीच काम करतो. वैनी उघडादार हाका मारी चोकोबाची निष्ठे भाव भक्त देखो निया ऊंच नीच काही दैत्या घरी
साक्षी पडला दाशी दाशी पुत्र कन्या व्यस्ती. सगळं करतो कसं प्रेमामुळं. प्रेम असेल तर देव आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला पटलं नाही. महाराज म्हणतात प्रेम प्रेम देवावर केलं की देव भेटतो. खरं कधी शपथ घेतल्यावर खरं. काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आण शक्तीवरती सांगतात. अरे भाव द्या तिथं देव आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून परंपरेनं सांगितलं जातं वसुदेव तपश्चर्या केली, तपांती भगवंत प्रसन्न झाले. अनंत जन्मातलं अनंत भक्ताचं ऋण होतं. ऋण हत्या वैर हत्या मेजर होते आमचे मेजर. खरं झालं महाराज 13वा माझा तुम्ही करा म्हणले की नाही. बदलून घेतला. नावेला होता, वारी होती. बऱ्याच लोकांनी मेजरचं पैसे बुडवलं. ज्याला बापू परमार्थ करायचा आहे ना त्यांनी भीक कुणाला मागायची नाही. मेला विचार समजा भारताने त्याच्या दृष्टीपुढे जर 10,000 आले असते तर त्याला वासना करणे ठरेल, लक्षात ठेवा. फार अवघड आहे. पैशा कुणाचं उसणं वाटोळ केलंय 2-4 लोकांनी फाडाचं बापू. तुम्हाला माहिती आहे, उलगडून सांगायची गरज नाही. अरे लांब राहा पैशापासून. फार आता कर्नाटकमध्ये ह्याचं भानगडलंही नाही. आता तुम्हाला दिलं तुमचं नशीब, काय तुम्हाला दिलं नशीब तेवढं नाव घ्यायचं नाही बापू. गपची तुका म्हणे उगीच राहावे. अहो पण मला एक सांगा अक्षय, त्या राजानं मठातल्या मार्गाला किती ताप द्यायचा चुकीचं आहे बापू. फिरवणं चुकीचं आहे का नाही? काय सूरज चुकीचं आहे. जाऊ द्या, त्यांचं प्रेम आहे. अवघड आहे सत्य ते मला तुम्ही बघताय. पण प्रेम आहे जमले होते त्यांचे. महाराज म्हणले ती गावातली लोक कुठली तुमची ओळख मी नानीच्या सप्त्यात करून दिली ती. त्यांना घेऊन या. ते म्हणले काय म्हणजे पाकिटले तू काय न सांगता माझ्या कपड्यात 10,000 रुपये घातली. कपड्यात महाराजाला वाटलं एवढं करून बी पैसे नाहीत. घरी गेल्या बघतो तर बायच्या लोकडीत 500 रुपये. म्हणजे किती उदार अंतकरण आहे. आजरेकर फडावरती नितांत प्रेम आहे. जाऊ द्या वसुदेव दुःखीना प्रसन्न झाले भगवंत. असत परब्रह्म अनेक भक्तातला भगवंत म्हणले माझ्या आवडीनं निवडीनं सोडीना. पहिलं ऋण वसुदेव दुःखीचं पडलं, चंद्रसेनेचं फेडलं. आणि इकडं लग्नाची थोडक्यात सांगतो परत निघाली. आकाशाची वाणी सांगे कंसाची. अरे ज्या बहिणीची वरात काढली हिचा 8वा पुत्र बनणार आहे. घेऊन या खड्ग हात तो धरीला. डायरेक्ट वरात कुठं 6 मुलं झाली. बाप होला बाई पुण्य सारावया बेटे. अरे 8वा कुठला होऊ शकतो? साई मारित पाप झालं. कंसाच्या वेणनं 7वा गर्भ महाराज हाताचं बांधला का चिरला म्हणजे कन्या आणि चक्रपाणी. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. कन्या आणि चक्रपाणी. कन्या आणि चक्रपाणी. दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. कन्या आणि चक्रपाणी. कन्या कंसाच्या भेणेनं गर्भ चिरला. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. 8 वर्षाची मृत्यू महाराजी. ओळखलं म्हणलं करीन पिल्लं पायामध्ये बेडे. जर कंसाला कळलं तर माझ्या बाळाला मारेल. उचलला कमलापती पायाची बंधने गळती. त्रिलोक्यात जो नमाय त्याशी बंधन केलं.
पाठीमध्ये घेतला. शेषाने छाया झाली. यमुनेला दुःख होतं. यमुनामध्ये यमाची बहीण. काय दुःख होतं? कालिया हा डोहामध्ये राहतो. पाण्यामध्ये सर्व विषय पशु पक्षी व्याघ्र गायी मरतात. लवकर या म्हणतं का? पहिल्याने चेंडू उडवला. पहिल्याने चेंडू उडविला, धावने अडकेला कळंबाच्या डाळे डाळे कडाडले. पहिल्याने चेंडू उडविला, धावने अडकेला कळंबाच्या डाळे डाळे कडाडले. राधा मुरली हर गमनाले, कृष्णाला दासविलाले. राधा हरे हर गमनाले, कृष्णाला दासविलाले. पहिल्याने चेंडू उडविला, धावने अडकेला कळंबाच्या डाळे डाळे कडाडले. पहिल्याने चेंडू उडविला, धावने अडकेला कळंबाच्या डाळे डाळे कडाडले. राधा हरले हर गमनाले, कृष्णाला दासविलाले. राधा हरे हर गमनाले, कृष्णाला यातलं आपल्याला शुभम काय घ्यायचं? भगवंताचा चेंडू पडला नाही. ते राधा बिधा जाऊ द्या. पाडला. लवकर या आणि चेंडू पडा आणि माझं दुःख निवारण. आपलं मनोगत सांगितलं. पूर चढला दासी लाविला, ठेवी कृष्णाजीला. माया घेऊन निघाला माया करी अकांत. नामा म्हणे उठती दूत गौरण सांगे गौरणीला. पुत्र झाला. यशोदेला आमच्याकडे ठरलंय बघा. जांभळीची लोक या 9 तास कीर्तन करायचंय. आम्ही फोन केले या पण उभा राहताना बिनजावता उभा राहायचे. 9 तास नॉन स्टॉप कीर्तन. तुम्ही येता की नाही घ्यायला? आता काय होतंय? तुम्हाला जेवाय परवानगी जेवून यायचं. 9 तास कीर्तन करायची माझी इच्छा आहे. बांधून दे तू, कपडे कर तू, बायका घेऊन या, पातळ निसो तू. 9 तास कीर्तन करायचे मला एकदा. का कोष्ट मला मला आपला ते कोणती गोडके काय ते गोडसे ए गोडके ते नाव काय? गोडसे गोडशे गोडकेची तुम्हाला मधी म्हणलं 9 तास कीर्तन करायचे माझ्या घरात ठरलं होतं. पण काही तर अडचण आली. करायचंय. तुम्ही या जांभळीची लोक. बापू तुमची चाल असल्यावर माझं देहभाव हरपून जातं. नाही खरंच बोलतोय. काय काय चाली नाती खेरापती चाले. माझा अभंगच पाठ नाही. ती का पाठ नाही? मला पाठवत नाही का? आमच्याकडे कधीच मानला जात नाही अनंता. कुठला अभंग? पुढे काय आहे बघा. पळत चालती हय तंगट पकवतं काय? कुठला अभंग? बावडी विलमन. हा आमच्याकडे पाठ नाही म्हणतच नाहीत. आमच्या भागात आता दादा किती वेळा आलेत आमच्याकडे म्हणतच नाही. आम्ही निवांत आहे गेलं. आता तुमच्या म्हणण्यामुळे या बिचाराला पकवत व्हायला नाही.
बाई तुमची ज्याची त्याची ठेवण आहे. मग अनेक भक्ताचं ऋण होतं. काय सांगत होतं? गवळण जागे गवळीला आपल्याला थोडक्यात सांगायचंय. थोडक्यात मग गवळण थोडक्यात आलं थोडक्यात तरी बारा नाही. माने राणे ध्याने ध्यानाला आल्यावर कीर्तनाला काय? इकडे माग बघा. मला पुढचं मागचं सगळं दिसतं. त्याची काळजी करा नका. तुझी संगती ती नाही कामाची तुमची संगतच नको मला. बोले तो महाभर जाई. टाइम झालाय. आता किती किती अडवणी वागताय हो तुम्ही महाराज. बोलवतो भाऊ पंचती नाही इतकं म्हणे का? काय झोप लागली काय? गाडीत ढकलून देईल. तुझी संगत नाही हाय का कामाची? जाऊ द्या आलेत ना पगाराला हजर आहेत. मोठ्याला कोणी बोलायचं? बघ भगवंत जन्माला कळलं. गर्गाच्या दिवशी गेले महाबलभट्ट गेले. सांगितलं कंसाला देवाला मारायचं काम बाईचं काम आहे. स्तनामध्ये विष वाढलं. विष पाचू आली पुतना सोडी सोडी करा. जाऊ द्या तुझे अवधारे जाणो. जाऊ द्या भगवंत कोड्या करायला लागले. रांगू लागला अंगणी माता तळवे तळ हात टेकत डाव्या अनेक आरोप केले गोपींना. राधे तू राधे तू राधे तू राधे तू तारकाची कली राधे तू 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 राधा हरे बनगावरे राधा राधेला म्हणायचं तुझं काट्य बरोबर नाही. राधे तू राधा हरी. यशोदेने म्हणायचं माझं पूर्ग गुणाचं आहे. बाळ सगुण गुणाचे तरे माझे अचुडे माझे अचुडे अचुडे तुकडे राधे रूपे राधे रूपे मागरो राधे अचुडे माझे अचुडे अचुडे तुकडे राधे रूपे राधे रूपे मागरो राधे तुझे माझे अचुडे अचुडे राधे रूपे राधे रूपे यशोदेने म्हणायचं प्रत्येक मातेला आपलं बाळ प्रिय असतं. हे चरण आल्यावर काय महाराज काय सांगायचं माहितीये का? एखाद्या बाईला वैश्याच्या शेवटी एक वेळ वांजोटी मग मोहाचे त्रिपुटी वेश्या वेश्या 15 वर्षी मुलगा आनंद होतो आणि पहिल्यांदा मुलगा बोलायला लागतो.
काय बी बोलू द्या, तिला इतका आनंद होतो. काय म्हणतो, अगं रांडव मुलाला काकाला घेते आणि इचलकरंजीच्या मेन पेठेत जाते. अहो माझं पोरगा बोलायला लागलंय, काय म्हणतंय, मला रांडच म्हणतंय. किती आनंद वाटतो त्याला, किती आनंद आहे लक्षात ठेवा. पण गोपीनं काय म्हणत, तुझ्या बापाचा तपास नाही, आम्ही कशा आहोत. माझा वंश आहे मोठा सप्ताह आज जर नसताना 100 गवळणीला शिडीला व्हायचं ठरलं होतं. पण पुढचा सप्ताह आहे, मी टायमा चाललाय करेक्ट आहे. 11च्या पुढे सेकंद जाणार नाही, दिंडी अर्ध्या तासातील. कोण म्हणले, सूरज. आणि लगेच आम्ही गाला करून जाणार आहे. सध्याकडे कीर्तन कुठाचं काय काय नागभानगडे ते अर्थ दिलं आहे, मंदिरातलं बघायचं अधिकारीचं मावडीकडे लाग भानगडी. म्हणून कधी त्या बघू जांभळीवाल्याकडे गवळणीला काळे महाराज मेले, ते काय म्हणा माहिती, मी मेलो तरी कुणाला गवळणी म्हणता नाही. ठराय फक्त मला माझ्या मेजरने हाय बरं आहे तू, पण तुला वारा लागलाय. माझ्या बापू मालकाच्या पाला झोपायचं, सुख सांगतो तुझी लगेच सांगायचं तीच कपूल झालं. मालकाच्या पाला झोपायचं, सगळी या मालकानीच पाल काढायचं. पाल काढला का 2 दिवस हात लावला का उठला की कॅन गो. आणि त्यात विधवा होता का मालकाती घेतली, तू आता घेतली ना. मला वाटलं मालकरी दिसतोय, मालकरी गोपले बायचं नाही गाडीत गाड्याचं काढतोय. बायचं काय नाव घेत नाही, काळजी करणार नाहीतर घातला काठी मला अफजूल खान. मी परवा बोललो का, अभिजित माहिती आहे ना आमचा ड्रायव्हर अभिजित बापू, माझ्या गाडीला 1 वर्षात मी नवीन टायर टाकतो लगेच. दुकान आहे माझं, कमिशन 400-200 जात असेल. त्या दिवशी टायर टाकून आणला पिपऱ्याच्या, कुणाचं लग्न होतं काय, माझी गाडी नेली, हरिकून टायर फुटला तिकडे त्यांचं चिरंजीव नवं टाकला. हे जर ड्रायव्हर साईडला बसले, ड्रायव्हर जर ड्रायव्हर साईडला बसला तर गाडी अशी चालते. एका मिनिटात टायर फुटला त्या दिवशी. कमी खायचं जरा, उगाच काय लाडू जिलबी केली म्हणून खात जागा. अभंग वर्षभर चालू शकतो. मी असं का म्हणतोय, कारण माझ्यावर कोण आहेत, ही वॉटर सोट असते 1 ती 2, ही आत्ता कालाला सोडून द्या. एक अभंग वर्षभर घेतला तरी त्यांना सांगता येत नाही की काल अभंग कुठला झाला. एक वर्षभर घ्यायचा. तुम्हाला तर काल सांगता आला का, नांदीला अभंग, मी अभंग 3राच घ्यायचो होतो. ह्याला जोर आला, हे अभंग नका घेऊ म्हणला. मला माहित होतं देखील तुमचे चरण. ती बी आमच्या बायकोने याला सांगितला का, तू बायको सांगितला लक्ष परमार्थमध्ये. मग वर्षभर एक अभंग सांगता येतो, ह्या गावातला त्या गावात, त्या गावातला कर्नाटक मध्ये लय सोपं कीर्तन कराय, काहीच कळत नाही. काय करताय तिथे का हो, तुमची मातोश्री चांगले आहेत म्हणून तुम्ही कार्टी बरी या, तुमच्या आईला मारे
फक्त आम्ही 2 मिनिटात सौंदर्यातील सप्ताह गेल्या वर्षी बरोबर आहे ना. इकडं आमच्या अक्का नागमलताई ह्यांच्या मातोश्री आमचे पंढरी पंढरी म्हणता बापाची बोरी चरण सांगून तुम्हाला काय म्हणत नाही. बायको लय दम दिली त्याला. कसा नाम तू बाबा कुणा असतो माझ्या समोर आता किती दम दिला नाही म्हणजे आमचं असंच असतो. बापू आता काय हसाय काय झालं. नवऱ्याला बापूच म्हणते ती. काय करायचं एका का असंच चालायचं. पण तू माणसं बुटकी असली की नवऱ्याला ताप देतात. माझं कॅलेंडर असंच तुमची बायको उंच आहे तुम्हाला नाही ताप देत. उलट तुम्हाला ताप का पण तिचं पारप दे. कुणाला वाटतं की आपल्या लोकांचं कल्याण होणे पारप जा पुढं कोणाचं काय चालत सप्त जाऊ द्या. एक म्हणती नंदाता माझे अनेक कोण्या केला काला कुठं वैकुंठी तो उपदोनी पुरते येऊ काला जयासाठी झाले ते पिशे उच्चिष्टा कारणे देव जळी झाले माझे जठोबा. काय खेळायचे सुख खांदीवार पोटी भूक पोटी भो हाती काठी कारी होऊन 6 महिन्याचं संगतीचं सुख गोपींना दिलं. पंक्तीचं सुख गोपाळांना. त्या गोपीच्या संगतीतून बोबडी गवळण म्हणता येते का. आज तुम्हीच म्हणायचं आता पण आलेली नाही. कोण गेलं पेंद्या म्हणा माझी आहे बोबडी आहे पण ए डोकं फिरलंय का. देवाला गोपीच्या संगतीतून नाही पेंदे गेला गवळण म्हणा. संगतीतून कुणी सुख आणा गेलं पेंद्या. हे भगवंता तू फक्त मनेरी गायरा आम्ही बघतो. बघ सगळ्याची वस्तू गोळा केली
आणि भगवंताला सिंहासनावरती राजा राजा की रे लाला गरागो राजा की रे लाला शिवासनी बैसला शिवासनी बैसला राजा की रे लाला गरागो राजा की रे लाला शिवासनी बैसला राजा अखेर झाला गण्यानो कृष्ण सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळ्या केल्या त्यात भगवंताने प्रेम मिसळलं यालाच प्रेमाची देवाणघेवाण म्हणतात उद्या आषाढी वारी आहे काल्याचा प्रसाद घेऊन जा बायको शिरेच आहे मरुदी दुसरी कर कोर्टात केस आहे उलटी होऊ दे काला हा दुर्मिळ आहे जयासाठी ब्रह्माधिक त्यांना मिळत नाही वैकुंठी तो ऋषीगुरु नानासाहेबांच्या कृपेनं हा अखंड नाम सप्त सिद्धीला केला नेम त्यांनी चालवून घेतला गुरुच्या कृपेनं आणि म्हणून जितकी यावत जन्मामध्ये गुरुची सेवा करता येईल हेच मागणं माझं मागणे ते हेच एक देवा मागणे ते एक हेच आहे दे मागणे ते एक याची ज्ञानोबा नको मला बघू उचलाय मला शिंगेल मला तुका म्हणे वाटे दे दिया रिंग अवस्था
ऐसे थोडे कळेला हो आम्ही ऐसे थोडे कळेला हो डोबे देव झाला से कुमार ये चला पसवाजी हवालदार